त्याला आज तर नुसते रील्स बघून 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 हैराण झालो. एक गिऱ्हाईक आहे ना, आज सगळा धंदा चौपट झाला. लोकांचे कामं धंदे चालू झाले का, आमचे धंदे चौपट होते. काय करावं, चेला पण येईना अजून. चेला कधी येतो काय माहिती. हॅलो, नमस्कार नमस्कार, बोला बोला, बरोबर बोलताय. अच्छा अच्छा, बरं बरं बरं, आता आहे ना येऊन जा येऊन जा, काय कळले नाही म्हणजे बरोबर लय उशीर झाला. चालेल, ठीक आहे. लवकर डबा पॅक करून नाही दिला घरच्याने. मूर्खा, काय तुला लवकर यायला लावलं. सॉरी बाबा, लवकर यायला लावलं. सॉरी सॉरी सॉरी. अहो डबा लवकर होईना माझावाला. पगार कसा मागतो वेळेवर? बिगर पगार कसा मागतो वेळेवर? बिगर डब्याचा आलो मग. पगार वेळेवर कसा मागतो? नका बिगर देतो. डब्याचा गेला होता का? नाही नाही नाही, म्हणजे जेवणाचा डबा लवकर झाला नाही. जेवणाचा डबा म्हणला. हो हो. मला संडासचा वाटला. नाही नाही नाही, जेवणाचा डबा लवकर झाला नाही म्हणून आलो. संडासचा डबा घेऊन जातो ना? हो हो. नाही घरी संडास आहे माझ्या. नक्की? हो. बघू. आज कस्टमर येऊन नाही राहिले. एक तर मी क्रोधित झालोय. येतील नाही ना कस्टमर आहे ना. गणपती पाहायला गेलेले, गणपती पुण्याला, काही मुंबईला गेले, काही पुण्याला गेले. गणपती उत्सव चालू आहे ना बाबा, येतील कस्टमर. अरे बाबा, इथं संध्याकाळी तेल नाही भाजीला. येईल. अहो आपला शेअर आपण कमूच नक्की. घाबरू नका. तुझा पगार देणं मुश्किल झालंय मला सध्याच्या ती घडीला. लाल गाडी दिसती बरं का इकडे. लाल गाडी आहे ना, लाल गाडी येऊ राहिली इकडं. आपल्या आश्रमामध्येच येऊ राहिली. दिसली का? हा. नवरा बायको आहे म्हणजे काहीतरी राईट. पोरा विरायचं काहीतरी लपडा. हो, तेव्हा लावली, पार्किंगला लावली त्यांनी. आपलंच गिराईक आहे आपलं. बरोबर येतील बरोबर. आता मी ध्यान करतो. हो. हे काही नाही करायची. आणि मी काय म्हणतो, 11,000 रुपये कमवलेच पाहिजे आज. हा, तू बोलायचं ते मी नाही बोलणार. हो. 11. बाबा कधी बोलत नसतो. 11 मी सांगाल ना. हे बघ, 11 सांगायचे. 11 मध्ये जर कमी केले, त्यांनी 500 रुपये जरी दिले तरी नाही म्हणायचं. नाही, 500 100 दिले तरी घेऊन टाकायचे. 11 रुपये दिले तरी घेऊन टाकायचे. संध्याकाळी तेल तरी येईल तेवढंच. म्हणजे इतकी भूक लागली काय? चला, हाय बाबा बसले. हा, तेल नाहीये घरी. हा. तेल भाजीला. माझे बायको बाबा हाय मारताय. आले बाबा, इकडेच आले. चल ना तुमचं चल. वेलकम. बसा. पाया पडते बाबा. हो. बसा. मॅडम तुम्ही तिकडनं बसा. बस. इथं बसू ना. बसा. पेशंट कोण आहे? पेशंट आम्ही दोघं पण. नाही पेशंट मला माणसाची सावली चालत नाही. तिकडे सारखा. मग त्यांची कस काय चालते तुम्हाला? अरे मी शिष्य आहे माझा त्यांचा. चेला आहे. उठ. बसा मॅडम, बसा. मालिक आहे. हा. बस. लक्ष्मीच्या रूपात आली तू. बस. बसा. पार्टी श्रीमंत आहे. असे बसा ना दर्शक, असे बसा ना. पार्टी श्रीमंत दिसती. 4 व्हीलर मध्ये आलेले. तुझ्या शिष्याचं काम कर. हो. कुठून आलात? मुंबईवरून. हा. नवरा बायको ना? हो काही सर्व्हिस करतात? बिझनेस आहे काही? हो, कंपनी ते जॉबला. अच्छा. दोघं पण? हो. तुम्ही पण जॉब करता? बँकेत जाते मी, कंपनीत. अच्छा. बँकेत मॅनेजर ते. म्हणजे 2 मार्गाने पैसे येतात घरात. हो. अच्छा. हे बघा, पैसा वगैरे भरपूर आहे, पण आहे ना आम्हाला आहे ना लेकर बाळच नाही. अच्छा. कुठलीही समस्या असू द्या, आतापर्यंत बाबांनी 50-60 बायांना लेकर बाळ दिले. त्याच्यामुळेच मग आलो, म्हटलं बाबा चांगले आहे बुवा असं. ठीक आहे. काय आता झालं? काय जे असेल ते बाबा बोलतील. बाबाच्या बोटाला काय झालं? काय लागलं का? अजिबात रिकामचोट प्रश्न विचारू नका. म्हणजे रिकामचोट प्रश्न विचारू नका. बाबा सांगतील. बाबा असं काय करते? असं शांत बसा. असं करते ते बाबाचं वळवळ करू राहिले बोट. पहिली स्टेप आहे ती. हा का? तुम्ही शांत बसा. सांगितलं तेवढं. तुम्ही माझ्या डोक्यात का म्हणून राहिले? नाही डोक्यात नाही. तुम्ही ते बाबा न धरा ना. हो, बाबा नव्हतं. काय समस्या आहे? बाबा, माझ्या लग्नाला ना 3.5 वर्ष झाले, पण अजून म्हणजे पदरात फळच नाही पडलो. म्हणजे काय? लेकरू बाळच झालं नाही अजून. असं मराठीत बोला ना. काळजी करू नकोस, बिलकुल काळजी करू नकोस. म्हणजे बाबा, अहो आता बाबा आहे ते. बाबांना जास्त बोलताना तोंड असं इकडे होणारच ना थोडं तरी. असं काय करता तुम्ही? तुम्हाला तर बाई निसतात डाऊट बाई.
चिडचिड करतात का? चिडचिड नाही त्या बाबाला आहे ना माझ्यावर ना किंचित भरोसा नाही. चिडचिड नाही करायची. भरोसा असेल तर थांबायचं. ऐका आता नितीन बरोबर बाबा, बालका, तुझी श्रद्धा असेल, तर तुझा थांबायचं. विश्वास असेल तर इथे थांब, नाही तर गेट आउट. नाही तर चालता हो. नाही बाबा, अहो चुकी झाली असं माफ करा. चालता हो. अहो बाबा, माझा नवरा ना लय भोळा आहे हो, असं नका करू हो बाबा. सॉरी म्हणा. सॉरी बाबा, सॉरी, चुकलं चरण चुकलं. स्पर्श करा, चरण स्पर्श करा. काही चुकलं असं माफ करा. चुकलं सर. तू इथे आलाय, मी तुझ्याकडे नाही आलो. नाही बरोबर आहे. चुकी झाली, सॉरी. शहाणपट्टी करायची नाही नाही मूर्खा. तुम्हाला बोलेले मी, कुठं गेलं ना चपर चपर नका करत जाऊ, मॅडम गपचित बसत जा. तुम्ही बोला, त्यांना बोलून देऊ नका तुम्ही. हा बाबा आणि नाही मी ना, ध्यान करत असल्यावरती मधी मधी बोलायचं ठीक आहे, नाही. मी नाही बोलत, तूच बोल. ते काय माहितीये का, मला माझ्या मैत्रिणीने सांगितले बाबाला फक्त बाया बोलायला आवडत, त्या माणसं बोलायला चालत नाही. हम्म. हा बोला बाबा बोला. बाबा मग बोल मला बालिके, समस्या बोल. बाबा ही काठी तिकडे केली तर लय भारी होईल पहिले. ते टोचते ना राव राव. हा ते म्हणजे विषय भटकून जातो बाबा माझा बोलायचा. बोल बालिके बोल. मला ना फक्त आहे शिशा, ना, तू तुझी तिकडं घाल काठी. काठी नीट घालू असं बाबा, अशी घातली तर चालेल का? बाबाच्या कुठं कुठं घाली त्या, बाबाच्या धोत्रात घाली त्या काय. सॉरी सॉरी, कशी घालू कशी? कशी? बाबाच्या सॉरी बाबा, सॉरी पुढं पुढं बोल. सॉरी. पुढं पुढं बोलतो. मी चाललो घरी, नाही 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 नाही. बस मी चाललो घरी. बाबा बस. बाबा तुम्ही भांडण नका करू, आमची समस्या सोडवा ना. तुम्ही तुमची कुठं समस्या तयार करताय बाबा. मूर्खा. सॉरी म्हटलं तरी मारत. हो बाबा. बाबा ऐका ना, थांब बालिके. हॅलो, बोला, काय समस्या आहे तुमची? 2 तासात ती पोरगी तुझ्याकडे पायी चालत पळत पळत येईल, कुत्र्यासारखी पळत येईल ती. पोरगी म्हणजे पळून जाईल पोरगी. बाबा फोन बाबाची पावर पाहिली किती. मॅडम फोन सुद्धा सल्ला सांगतात बाबा. 5,000 रुपये फोन पे कर. अच्छा अच्छा. ए माझ्याला जीएसटी बसती, तुझा नंबर सांग. हॅलो, हा माझा चेला नंबर सांगेल, त्या नंबरवरती फोन पे कर. बापरे, सांगू का? नाही तर थांब, मी तुला स्कॅनर पाठवतो. 9271. स्कॅनर आहे ना माझ्याकडे. हो हो स्कॅनर. स्कॅनर पाठवतो मी लगेच, तुझा 1 तासात तुला रिझल्ट मिळेल. बाबा तुम्ही फोन पे वर पण काम करीत, म्हणजे फोनवर पण काम करीत या. शांत बसा. असं काय करताय? आम्ही गप्प बसायला आलो का इथं बर आम्हाला. बालिके, हम्म. काय प्रश्न आहे तुझा? बाबा मला लेकरू बाळच होईना, काय करू बाई. माझा नवरा रात्रंदिवस करीतो, कष्ट तरी होत नाहीये. बालिके, काळजी करण्याचं कारण नाही, बाबा बिलकुल कारण नाही. तुमचा हात लयच नरम आहे. राहतच काही नाही. बालिके, हा बिलकुल काळजी करू नको. बाबा ते असं हात इकडे घ्या ना. असू द्या असू द्या असू द्या. कसं अहो तुला बाबा, मी पहिल्या शब्दात काय बोललो होतो? तुझा विश्वास असेल तर इथे थांब. तुम्हाला माहिती का, बाबाच्या हातात घेण्यासाठी बाया तरसत या. अगं पण ते बाबाचा हात कुठं चाललाय तुझ्या? बाबा स्वतःहून माझ्यावर ठेवू राहिले त्यांचा हात. बालिके, दर्शन. बालिके एक मिनिट बालिके, मी तुला पहिल्या वाक्यामध्ये काय बोललो? तुझी श्रद्धा असेल, तुझा विश्वास असेल, बाबांवरती जर तुझा विश्वास असेल तर तू इथं थांब, आणि नाही तर आता तू get out. चालता हो. गेट बाबा, आउट. बोललो होतो का नाही ऐका तुला? ना, पण विश्वास आहे पण थोडं असं वर इकडे. आहे ना हा, विश्वास? मग तुम्ही हात पण नका शांत लावा बस. असं. तो हात मी टाकतोय, तू तिथं नवरा आहे, प्रसाद. तुझ्या देखत टाकतोय ना. हो. का तिला मी कुठं रूम मध्ये घेऊन चाललोय? नाही नाही. जास्त मग तू बोलायला असं नका लावू बोलतो बाबाला. कशाला? बाबाला जास्त बोलायला लावू नका. सॉरी, चुकलं. बाबा एका बुक्कीत तुझे दात पाडेल मी, नका बाबा जर नका. आता नाही परत हो बोलला बाबा, तर. चांगलं दिसन का मनावर असं आता काय नाही करताय? बोलणार ना. चुकी झाली. सॉरी म्हणायचं. बाबा माझ्या नवऱ्यावर लय जीव आहे माझा, आणि तुम्ही असं म्हणता. बरं बालिके बोल, काय समस्या आहे? बाबा मुलं बाळ एवढा मोठा बंगला तुमचा आहे? आपला सगळी स्टेट आपलीचे बाळा. एवढी मोठी हे बाबा. वाघ जे पडलेले हे पण आपल्याचे बालिके. बाबा बाबाचं लयच मोठं आहे मग का हो? मॅडम राष्ट्रन ऐका ऐका, बायांना गुण आला का बाया दान करतात बाबाला. काय बॉम्बेला एका बाईला मुलगा होत नव्हता, काय दान करीत आहे? तिला 50 वर्षाच्या नंतर मुलगा झाला. 50 वर्षानंतर? 50 वर्षाचं वय होतं तिचं. मी तर आता 25 वर्षाची आहे. हा, तुम्हाला पटापट किती मुलं पाहिजे? फॅट घेऊन दिला त्या बाई. मला जास्त नाही. एक मुलगा आणि मुलगी. गप्पा साहो, मला 1 डझन पाहिजे बाबा पूर्वी. एकदा एवढी इस्टेट दिले. आपलं का? दिले तुम्हाला काय करायचं? माझ्या आईचे तर आहे ना इस्टेट, तुम्हाला काय घेणं आहे? चालेल चालेल. इस्टेटीची सुद्धा काळजी करू नकोस. माझ्या आईकडे आहे, मला पुरे 12 लागत आहे. बालिके, आपल्याला सांभाळला पाहिजे ना त्यांनी. तुमची एकटं सांभाळायची. सांभाळीन त्याच्यातून. ए बालका,
तुझी सांभाळायची कॅपॅसिटी नसेल तर माझ्या खानावळीत आणून घाल. काय पोरं राखोळी ठेवतो मी. अहो पूर्ण क्रिकेटची टीम तयार होईल ना, 12 म्हणजे 1 डझन ना. हो देतील बाबा. बाबा मला क्रिकेट मध्ये नाही द्यायला लावायचं. नाही काही लावा, पण सांगतो 1 तुमच्या डझन. आशीर्वादाने जर बाबा मला जर 12 पोरं झाले ना 6 तुम्हाला दान करून देईन मी. माझ्याकडे दुसरं दान करायला काहीच नाही. अच्छा बाई हे बघ, मी कधीच अर्ध्यात थांबत नसतो. हम्म. मला डायरेक्ट काय खंबा खंबा थांबा खंबा खंबा थांबा थांबा म्हणतात ते. थांबा म्हणजे त्यांच्या काही तोत्र बित्री काय ते कोण? तुमचे चेले त्यांच्या तोंडात आहे ना खूप दिवसापूर्वी दिलं होतं. काय अमृत. नाही हो, मग अमृत नाही. मग. त्यांच्या तोंडात शेंदूर दिला होता म्हणून ते थोडेसे तोत्रे झाले. सिंदूर. हो. खंबा बनावजी कधी कधी खंबा म्हणतो मी. कधी थांबा म्हणतो, कधी खंबा म्हणतो. आणि थोडस ते हुकेल वानाचं. हा का त्यात काय छंद? येडे आहे बा. कोण? ओ, येडा नाही. येडे का तुम्ही असं काही बोलू नका. बाबाचे चेले ते बाबाला फक्त मला थांबा आणि खंबा समजत. बाबाला राग आला मग काय करायचं. बरं असू दे. बालिके बोला ना बाबा. तुझा माझ्या हातात हात दे. बालिकांत आहे का? थांबा 2च मिनिटं, एक शब्द बोलायचे बाबा. तुम्ही ना काही करा, पण मला ना माझ्या बायकोचं ओटी भरा तेवढी, बस एवढीच इच्छा आहे, बाकी काहीच नाही. बालका मला दोष बघू दे, नेमका काय आहे? ठीक आहे. सर्व दोष ठीक पाहिल्याशिवाय मला कसं समजेल? सर्व ठीक होईल. कारण की तिला आहे ना बालिके? कुणी मांजटे वगैरे म्हणत राहतं. नाही तो आला म्हणणार, दे. नाही म्हणणार. काय हात हातात. हा असं बोला ना बाबा. हातात द्या द्या द्या, दोन्ही पण द्या. दुसरा देऊ बाबा. बालिके हा काय झालं बाबा. काही दोष आहे का माझ्यात. बाबा माझा पण देऊ का थांब थांबा. हात? थांबा ना, चेक करू द्या ना बाबाला सावकाश. बाबा गुदगुल्या होऊ राहिल्या. दुसरा द्या. हो बाबा असा हातात हात घेऊ राहिला, मला फार मुडी येऊ राहिला. काय म्हणता बाबा? बाबा काय झालं बाबा. सक्सेस नाही आहे. नाही बाबा नाराज आहे. काय झालं बाबा. खूप मोठी समस्या आहे. काय? कंट्रोल कर, घरी गेलो पाहू काय. हा ना हो. बाबा मला खरंच थांबा. सांगा ना काय समस्या आहे? अहो, त्या बालिकेने फार एवढं तोंड केलं. लाजिरवाणी समस्या आहे. काय झालं. लाजिरवाणी समस्या आहे. हा का? तूच सांग आता, मी तुला सांगतो. तूच सांग ना, मला लाज वाटायची. हा काय? या बाईला पवित्र व्हावं लागेल माझ्या खाली झोपून. अच्छा बाबा तो मान्य करील का? पण आपलं सांगणं काम आहे. तो तिचा प्रश्न, मान्य करायचं का नाही करायचं, नाही तर मी स्वतः सांगतो. बाबा तुम्हीच सांगावं बरं का. हे बघा तुम्हीच सांगा, माझी नाही डेअरिंग होत. सर, तुमच्या याला खूप मोठी समस्या आहे. तुम्हाला मुलं होतील, बाळा होतील, सगळं काही होईल. अहो सर नाही रे, कंपनीत हमाली करी द्या. ऐ काय झालं. आम्हाला नाही, आपण काय सांग. आमच्या दृष्टीने ते सर आहे. हा बोलायची पद्धत असते ती आम्हाला तू काय एडी हे बघ. घालती का माझी इथं? आमच्यासाठी, सराची. तुमच्यासाठी मी भगवंत आहे, मी देव आहे तुमच्यासाठी. पण माझ्यासाठी जे माझे गिराईक आहे त्यांना सरच म्हणतो आम्ही. ते माझ्यासाठी माझं दैवत आहे. अच्छा. बाबा मी काय बाबाचे म्हणतो? विचार असे उंच लेवलचे बाबाचे विचार. बाबा ते सांगतो मी. बालिके हे बघ, तू लहानपणी, तू लहान होती कोरडे त्यावेळेस उड्या मारायची. तुझ्याकडून, नाही बालिके, त्याच्यापेक्षा डेंजर तुझ्याकडून चुकी झालेली आहे. काय झालं. तू लहानपणी भांडे खेळत असताना तू नवरा बायकोचं तुम्ही नवरा बायको खेळायचे. हा नवरा बायको नसताना नवरा बायकोचा हा खेळ बाबा खेळायची. खेळायचो दादू संघ. आमचा दादू खेळायचे ना. गल्लीतल्या मुला संग खेळायची ना. बरोबर खरंय बाबा. आमचा दादू होता त्याच्या संग खेळायचो आणि आम्ही. तू बायको व्हायची ना त्याची. हा व्हायचे ना. बघा बाबा काय सांगतील आता बघा. बाबाच खरंय. बाबा ऐका ना बाबा, तर त्यावेळेस यांना नका सांगू. बाई- तांत्रिक आहे बाबा तांत्रिक आहे. बाबाला कसं कळालं पाहिलं का. हा. नवरा बायकोचा रोल करायची मी दाद्या संघ. बाबा बालकालाच सांगा तुम्ही त्याला नका त्यावेळेस सांगू. तुझ्याकडून एक मोठं घोर पाप झालेले. काय झालं बाबा. खेळता तुझ्याकडनं वेगळाच खेळ खेळून गेली तू. त्यामुळे आठव, तुझ्याकडनं पाप झालेले. आठव खेळली का? आठव. बाबा खेळली होती ना. ऐका ना, इकडं पाना. माझी चूक पदरात घ्या. म्हणजे आता पदरात द्या, घ्या.
पण माझा नवरा बाजूला बसले असं काही म्हणू नका, नाही तर माझा संसाराचा उद्ध्वस्त होईन हो बाबा. बालिके हे बघ बालिके, काय झालं का? काही नाही हो, मी काही काही कोणाला सांगणार नाही, ठीक आहे? हं. त्याची काळजी करू नको, पण तुझं शुद्धीकरण करावं लागेल बालिके. मग मला लेकर होतील का साठा? लगेच होतील तुला. 6 महिन्याचा पाळणा आहे बालिके तुझा. ए ऐका ना, बोल ना. बाबा म्हणते 6 महिन्यामध्ये लेकरू होईल म्हणे तुला. बाबा 1 डझन मागते ते, 1 डझन. आता जर तो मध्ये हागला काय करावं लागलं? ते म्हणे शुद्धीकरण करायचंय म्हणे. ना हा, नाही त्यांना 12 लागतात बाबा. बाबा तुम्हाला काय अडचण नाही ना? आपण कसं काय मला सांगा ना बरं. मला काय माहिती आता कसं करायचं. विचार ना बाबाला. काय बाबा कसं काय करायचं वस्तू आणावं शुद्धीकरण? लागेल, काय नाही काय नाही असं. हे बघा, तुम्ही जर वस्तू आणून दिल्या तर त्या तुम्ही तिथे लेडीज असतात, कोणाला इटळ असतं, कोणाला काय असतं, कोणाला काय असतं, बरोबर आहे की हो नाही? बरोबर. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला समोरचे लोक सांगणार आहे, तुम्ही अनोळखी लोकांना सांगणार आहे का आमच्या घरामध्ये इटाळ आहे म्हणून? नाही तुझी सांगत नाही. बरोबर. बरोबर बाबा. त्यामुळे बाहेरून वस्तू तुम्हाला चालणार नाही. ज्ञानी बाबा. सगळ्या वस्तू मी स्वतः तयार करशाल? आमच्याकडे आहे. ही बाबाकडे लाजळूचं झाड सुद्धा आहे बाबू. तिला हे बाबा, हे लाजळू तिला बाबा. पंचामृताने, मी काय म्हणतो बाबडे, माझ्याकडे लक्ष दे. पण लक्ष दे ना का बाबा ग. ऐकते ना बाबा, ये तुमचं ते झाड पाहिजे. तुला पाहिजे ना बाळ? कुत्र नाही. पुत्र 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 हा पुत्र म्हणजे लेकरू. हा पाहिजे. हे बघ, तुला जर बाळ हवं आहे ना, हा तर तुला तुझं शुद्धीकरण करावं लागेल, ठीक आहे? करू ना बाबा. शुद्धीकरण हे आपल्या इथे होऊन जाईल तुझं. म्हणजे कुठं पण बंगल्यात का? हो, शुद्धीकरणाची प्रोसेस ही कमीत कमी 8 तास चालते. 8 तास. ह्या 8 तासामध्ये पंचामृताने तुला स्नान घातलं जातं. बापरे. ते सर्व काम बाबा, माझ्या काही बदलायला कपडे नाही आणेल. कपडे घालून काम करायचं नसतं बाळा. ते. कपड्याची आवश्यकता अजिबात नाही. शुद्धीकरण नावाची एक रूम आहे मध्ये, शुद्धीकरण नावाची एक आमच्याकडे रूम आहे. आहे. बस त्या रूम मध्ये जायचं आणि शुद्धीकरण करून घ्यायचं. हं. अजिबात काळजी नाही करायची. 8 ते 9 घंटे लागू शकतात. आणि त्या शुद्धीकरणाला फक्त जे काही पेशंट असेल ते आणि मी दोघेच असतो. माझा चेला सुद्धा तिथे नसतो. बाबा त्याची फी मी सांगू का तुम्ही सांगता? त्याची फी सांगा ना. शुद्धीकरणाची फी नको. तर शुद्धीकरणाची तुमची तयारी आहे हाय ना बाबा, हाय ना. आम्ही काही करू शकतो लेकरासाठी, काही बी. नक्की? फुल तयारी बाबा. हाय ना हो तुमची तयारी. काय काय आणायचं, काही गरज नाही ना आणायची. तू काहीच आणू नको. बाबा म्हणले ना सगळं शुद्धीकरण- आम्ही करून घेतो म्हणे. आणि शुद्धीकरण झाल्यावरती फीस जमा करून घे. पण बाबा आणि तुमची ऐक, फी किती आहे? बाबा तू काही काळजी करू नको बालिके, तुझ्यासाठी मी फ्री सुद्धा करू शकतो ते. फ्री? बाबा खरंच लई बरं होईल बाबा तुमचं. बाबा संध्याकाळची पंचायती 11,000 मागा. 11. एक मिनिट ऐक बालका, तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय तू दारू पितो. नाही हं? विचारा तिला. दारू पितो हा? नाही, कधी 90 मारते बाबा, कधी नाही हे बघ, कधी 90 मारतो बोलतोय हा. त्याला एक पूर्ण क्वार्टर पाजून दे. क्वार्टर? हो, पण 11,000 मागा बाबा, देऊनच टाकतील ते. क्वार्टर पाजून पैसे उकळून घे. नक्की. तोपर्यंत मी इकडं तिला मोकळं करतो. ठीक आहे. डिस्टर्ब करायला येऊ नको. नाही. हे बघा मिस्टर, हॅलो, आपण आहे ना जरा चक्कर मारून येऊ. मी काय म्हणतो बालिके, चला आपण शुद्धीकरणाच्या प्रोसेसला लागूया. चला ना बाबा. तोपर्यंत तुम्ही दोघ जण चक्कर मारून येऊ. चला. हे बघ, माझा बाबा चेला- फक्त तुम्ही आणि माझा मी. चेला हो 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 हो. शुद्धीकरणामध्ये कोणाला आणायचं नसतं. म्हणजे माझा चेला तुमच्या नवऱ्याची परिपूर्ण काळजी घेतील. त्यांना त्यांनी जेवण पण नाही करत बाबा आज. त्यांना आम्ही त्या नाश्ता, पाणी हॉटेलमध्ये वगैरे घेऊन त्यांनी जातील. तुमच्यासाठी उपास धरला होता. आपल्या इथे 7-8 हॉटेल आहे या रस्त्याला. तुमचे स्वतःचे सगळे माझे हॉटेल आहे. त्या एका कोणत्या हॉटेलमध्ये त्यांना ते बळीराजाकडे घेऊन जातो यांना. बळीराजाकडे फुकट आहे का मग? घेऊन जा. नाही. घेऊन जा, माझा चेला करेल ते. चला तुम्ही आता चला शुद्धीकरणासाठी मिस्टर. ऐका ना, ऍडव्हान्स मध्ये थोडेफार पैसे मारून द्या ना मग बाबाला. ती काळजी नका करू. शुद्धीकरण बाबा झाल्यावर. मारून देऊ का नंतर मारावं लागेल. ते काम झाल्यावर शुद्धीकरण झाल्यावर. काम झाल्यावर चाल टेन्शन. चल बालिके चल. अरे बापरे बाबा, पाय गेले. हे बघा, हे तुमच्या हातात राहू द्या. हे मी काय करू त्याचं? हातात राहू द्या तुमच्या. एवढी बाई मोठ्या हातात आली आणि तू काय हातात घेऊन राहिला? चल बालिके चल. येते मी, करते हा. या. म्हणजे शुद्धीकरण व्यवस्थित आहे. बाबा 8-9 घंट्यानी येऊ मग. तुम्ही काळजी नका करू. हा 8 तासांनी. पुरी प्रोसेस करूनच येते मी आता. येत आहे. चला. कसं आहे, 6 महिन्यात पाळणा हल्लाच पाहिजे आपला. पण बाबा हलेल ना माझा? हा ना. बालिके, हं. हे सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. तू शुद्धीकरणाला किती प्राधान्य देती, किती उत्साह देती, किती एनर्जी देती, हं.
त्याच्यावरती तुझं पाळणं हलेल. बरं बरं चला बाबा. 6 महिन्यात तुझं पाळणं हलणार आहे बालिके. हो बाबा. बापरे चल बालिके, बाबा लयच मोठं घर आहे बाबा तुमचं. तू ये बालिके इकडे चल. इकडे चल. बाबा काय करायचं इथं? तू मध्ये हो. थांबा थांबा. काय करायचं मी करतो बालिके, हं. तुला काहीच करायचं नाही. हो बाबा. इथे झोप, झोप येते. इथं झोपायचं. झोपून काय करायचं बाबा? आता मी बाकीचं करतो. तुम्ही करता का बाकीचं? फक्त मी झोपायचं का? हां